जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो, मी आहे इथे रामटेक इथे धम्मज्योती बुद्धविहार इथे आपल्यासोबत भंतेजी आहेत मपाल महाथेरो कोराडी आणि कल्याण मित्र भंतेजी आहेत आपले रामटेक। हे आज आपल्या रामटेक इथे गौतला मशानभूमी इथे ज्ञान साधना 4 दिवस ज्ञान साधना करणार आहेत 20 पासून तर 28 तारखेपर्यंत। तरी रामटेक नगरीतील जितके पण लोक असतील ते जास्तीत जास्त संख्येने गौतला मशानभूमीमध्ये येण्याची कृपा करा। जय। आजच्या कार्यक्रमाचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देश आहे मनाची भित्रेपणा दूर करण्यासाठी ज्या मानलेल्या जागेवर मशानभूमीवर मनामध्ये पडलेल्या गाठी आहेत की मशानात भूत राहतात, म्हणून मन नाव ऐकतात भित्रेपणा निर्माण होतो, जाण्याचं कचरावतो, रात्रभर राहण्याचं फार मुश्किल होतं, त्याची भीती त्याला तिथं राहू देत नाही। त्याचं कारण आपल्या मनाची भित्रेपणा दूर करण्यासाठी हा एक अभ्यास आहे। हा अभ्यास करण्यासाठी आपण त्या जागेवर जाऊन प्रत्यक्ष जाणणार आहोत की भूत मशानात आहे की अंगात आहेत। मशानात भूत आहेत का याचा शोध, तर मशानात भूत नाही। भूत कुठे निर्माण होतात? आपल्या दुष्ट कर्मामुळे दुष्कर्मामुळे आपल्यामध्ये त्या सवयी म्हणजे एक प्लॅनिंग सारखं चित्रण तयार होतं आणि आपल्यात भय जागतो, ते बाहेरचे चित्र उमटतो। त्याला लोक काय म्हणतात? भूत, लावणी, खेळ वगैरे वगैरे नाही का, नावाने त्याला संबोधित करतात। हे कुठली कर्म आहे? आपल्यातील कर्म असतात ते आपल्यापुढे भयभीत म्हणून आपल्यापुढे प्रगट होतात। ते आपल्या मनामध्ये कॅम्प्युटर आहे की नाही, कॅम्प्युटरमध्ये कर्मानुसार त्याचे परिणाम निर्माण होऊन आपल्यापुढे हजर होतात, आपण त्यांना भेटतो। आवश्यक काय आहे? कर्म शुद्ध करणे, म्हटलं का शीलाच्या आचरणाला महत्त्व देणे आणि मशानात भूत नाही सिद्ध करणे। कोणतं काम करतात मशानात आल्यावर? म्हटलं का असे लोकांची पातळ्या योन्या म्हणतात ना, एक कामामध्ये ऐकले 2 प्रकार असतात, काही प्रभावित करणारे असतात, काही प्रभावित होणारे असतात। 2 डोळ्याने कर्म चालतो, जो त्या पातळीमध्ये फिट झालेला आहे ते दृश्य त्याच्यावर प्रभाव टाकण्याच्या दृष्टिकोनाने असं एकातूनच दोघं निर्माण होतात। आपलं मन आहे, मनामध्ये चिंतन मनन आहे, एका मनात 2 विभाग झाले। म्हटलं एका मनाचे 2 विभाग होतात, एक चिंतन दुसरं मन, एक कार्य दुसरा त्याचा प्रतिबिंब स्वभाव, त्याला म्हणतात प्लॅनिंगाचे आराखडे। तर हे आराखडे आपल्याच कर्मामध्ये बसलेले आहेत। तो अज्ञातेचा पडदा दूर करण्यासाठी आपल्याला जिथं संकट जागतात, ज्याचे आपण भूत राहतात असं म्हणतो, त्या ठिकाणी एरियावर आपण जाऊन अभ्यास केला, प्रत्यक्ष कळते की भूत बाहेर नाही, भूत कुठं आहेत? आमच्या अंगात आहे। स्वभावाचा भूत आहार आहे दुष्कर्म, त्यांचा आहार आहे का? मूर्खपणाचा, मूर्ख आचरण करणं, तर मूर्खपणा निर्माण करणं, चांगलं आचरण करणं, तर आपल्या जीवनामध्ये चांगलेपणा निर्माण करणे होय। तर आपण मशाला बरेच लोक घेतात, म्हटलं का
मशानामध्ये भेटतात तर मशानात भूत आहे का? ज्यावेळेस ते माणसाला जाडतात, पटलं का, तो भूत होतो का, बोंबलतो का त्यावेळेस? कारण की त्याच्यामध्ये शक्ती नाही, जीव नाही. तर भूत असतं तर आपल्याला विजव वाचवता की नाही? जाडून राहिला माणसाले मानू तर त्यावर काही अत्याचार करतो का? म्हणजेच काय आहे, आपल्या मनाचे कुकर्म आपल्याला भयभीत करतात आणि त्या जागेवर मान्यता आहे. मशानात भूत राहतं. माणूस सडकेवर मेला तर भूत कुठं होईल? तो मशानात होईल का? माणूस घरी मेला पलंगावर तर भूत कुठं होईल? तो घरीच होईल ना, का मशानात होईल? मशानात केवळ शरीर जाळायला नेतात. जसं आता आपल्या काळामध्ये काय करतात, गावोगावी घरोघरी नगर परिषदनं काय काढल्या, गाड्या काढलेल्या. कचरा नाही का, कचरा घरचा तिथं टाकला का आपली घरी शुद्धता राहते की नाही? आणि ते कचरा गावाच्या मिळून पाडतात ना, जाळतात. माणूस मेला किती प्रिय असला, आई असला, बाप असला, चुलता असला, पुत्र असला, कन्या असला, येवय असला, जावई असला, अकोड सासू असला, दप्पड सासू असला, देर असला, नणद असला, आणि त्याला मेल्यावर घरी कमी ठेवा का? कारण आहे, एकच कारण आहे, मेलेल्या माणसाचा सडन सुटते, वास येते आणि बदबूमध्ये कोण राहणेच आहे ना. म्हणून तो बदबू घरात होऊ नये तर गावच्या बाहेरून जाडतात आणि मागतात. याचं असली कारण काय आहे, आपलं मन रिश्तेदारापासून चिपकलं आहे का? सगळ्या स्वतःचा जीव आहे प्रिय, असे आस करून आपण काय करतो, एकमेकाशी संलग्न होतो, संबंध साधतो आणि निराशा हा प्रश्न सोडून देतो. आस आणि निराश दोन जोडी आहे. कधी कधी आशावर बंधित राहतात, कधी कधी निराशाही निर्माण होते. काय जोडी आहे ना ती, कधी सुख येतं कधी दुःख येतं, दोन्ही सारखे आहेत का? सुखच सुख. आपली मागणी काय आहे, सुखच पाहिजे आणि दुःख नको पाहिजे, जन्मच पाहिजे तर मरण नको पाहिजे, म्हणलं का? तरुणपणच पाहिजे तर म्हातारपण नाही पाहिजे. ह्या सर्व मनाच्या बाबी आपण अभ्यास केला का, शिकलो का? म्हणून हा अभ्यास करण्यात एकमेव ठिकाण आहे, ज्या ठिकाणी संकटे जागतात, भयभीत जागेवर संकट जागतात, आडीमोडीवर उतारावर संकट जागतात, आहे ना. भयभीत दृश्य करणारी जागा पाहिली का संकट जागतात. संकटाचे जागा पाहून जागतात, बाहेरून येतात का? आपल्या अंगातून उभे होतात ना, त्याला म्हणतात अज्ञान, अविद्या. अविद्याचा परपंच आपला तोडून सैविद्या प्राप्त करायची आहे तर शिलापासून सुरू होईल. आणि तो शील आपलं भ्रष्ट झालं, पूजापाठ वरता आले. म्हटलं का, आपण ज्या मूर्त्याची पूजा करतो तिथं शक्ती आहे का? पण माणूस जिद्द आहे आणि कशाची पूजा करतो, मानतो मूर्ती भगवान आहे. म्हटलं आहे का भगवान? तर मशानात भूत आहेत का? आपण मानतो. बुद्धाची कुठं शिकवण आहे, मी सांगतो तुम्ही ऐका. तुमच्या बुद्धीला कसोटीवर तपासून पहा, जाणा आणि तेव्हा माना. तर आपण मान्यतेमुळे का चाललो, त्याच्यामुळे मंगल, त्याच्यामुळे मंगल म्हणून प्रभावित झालो की नाही? आता सांगा, माणसाला मरण येते, आपल्यावरती आई मरू शकते, बाप मरू शकतो, बायको मरू शकतो, कुणाला मरावं लागते? आपल्या कर्माचे परिणाम आपल्याला भोगावं लागेल, काय वडील भोगतील, आहे ना. कर्म सुधारक बुद्धाचा धम्म आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय लिहिलेले आहे, 22 प्रतिज्ञामध्ये लिहिल्या, 8 भागामध्ये. प्रमुख अंधश्रद्धा 16 आहे ना, त्याच्यामधली 6वी प्रतिज्ञा आहे, मी आहे ना, मी भूतप्रेत योनीतून बाहेर येण्यासाठी श्राद्ध पक्ष पिंडदान करणार नाही. बाबासाहेबांची आहे की नाही? तर आपण सोडलं का ते? नाही सोडलं. म्हणजे आपल्यात अज्ञान वागून राहिलं. त्या ज्ञान मार्गावर चालून शिकले लोक मानून राहिले, सगळ्यात देव मानला. शिकून बी काय अर्थ झाला का?
अज्ञान दूर करण्यासाठी माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. आणि जिथं माणूस मेल्यासारखं वागलो आपण, अज्ञान सुटल. त्याला काय करावं लागेल? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जिथे आहो ना आपण, तर मेले आहो, पण मन मेल्यासारखं आपल्याकडून कर्म करतो. तर त्याला जागवा लागल. कुणाला जागवा लागल? आपल्या मनाला जागवावं लागल आणि सत्य जाणावं लागल. जगात ईश्वर आहे, कोणतं काम करतो, त्याच्या अंगावर कुत्रे मुतून राहिले, खेळू नाही शकत. चिमण्या देखील आपलं कोचून न बांधतात. देव करतात का आपलं मकान तयार? देवाने मकान कोण बांधून देते? मनुष्य बांधून देते. आता देव तिथं आहे का? कल्पना आहेत माणसाच्या. म्हटलं का? कल्पनेच्या अधीन गेलेला माणूस जिथं असून मेल्यासारखा वागतो. अंधश्रद्धा का निर्माण होतो? आपल्याला अज्ञानामुळे. म्हटलं का? आपलं अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला जागरूकपणा राहायचं आहे. ते आहे प्रमुख काय? मेणबत्ती लावण्याचं काय कारण आहे? आता आपण मेणबत्ती लावू, एवढा उजेड असेल, कारण काय आहे त्याचं? मेणबत्ती स्वतः जळते. म्हटलं प्रवचन पाहिजे यांना, तर स्वतःच्या भोवतालचा अंधकार दूर होतो. का होतो? ती प्रकाशित होते, अंधकार दूर होतो. आपण मेणबत्त्या घेऊन डोक्यावर कुठेही फिरलं तर दुराचार रडतो का? तर आपल्याला त्यातून प्रेरणा घ्यायची आहे, बोध घ्यायचा आहे. मेणबत्ती अंधाराला दूर करू शकते. तसंच नेमकं आपल्याला प्रेरणा घ्यायची. आपल्यामध्ये प्रकाश जाणलं तर, आपल्यामध्ये ज्ञान जाणलं तर आपल्यातील अज्ञान दूर होऊ शकतो. पण तुम्हाला कळावं लागेल. याचे झेराक्स बसून आमच्या अंगामध्ये ज्या गोष्टीची आम्ही डोळ्यानं पाहतो, त्याची फोटोग्राफर आमच्यामध्ये जाते, झेराक्स होते आणि पुन्हा पुन्हा तेच करतो. का करतो? अज्ञानाला भूक अज्ञानाचीच असते. आणि त्यामुळे त्या आमच्या अंगामध्ये काय होतात? एक स्थापना निर्माण होते. आणि ती स्थापना कुठे जाते? कॅम्प्युटरमध्ये निर्माण होते. आपल्या अंगातलं कॅम्प्युटर पुन्हा पुन्हा निर्माण करतात ना. अज्ञानाची निर्मिती अज्ञानामुळे होते, अज्ञानाचा ज्ञानामुळे होते. आणि म्हणून आपल्यापणे मेणबत्तीसारखं वागलं पाहिजे. असले कारण कोशमध्ये आहे ना. जन्म हा दुःखाचं घर आहे. जन्म कशाचं घर आहे? दुःखाचं. जोडी जोडीनं आहे. अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, रात आहे, दिवस आहे, सुख आहे, दुःख आहे, जन्म आहे, मरण आहे, मान आहे, अपमान आहे, शत्रू आहे, मित्र आहे, बाई आहे, माणूस आहे. सर्वच गोष्टी मनाला एक होत नाही. कारण काय होतं ते हे चक्रात आपण फसलेलो आहोत. जागवं लागेल की नाही? आता मेल्यावर